आज आपण चीज कॉर्न मोमोज बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर यासाठी आपल्याला मक्याचे दाणे मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत। मिठाच्या पाण्यामध्ये उकडल्यामुळे मक्याला छान चव येते। आता आपल्याला मक्का आणि त्यासोबतच एक छोटा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। हे दोघंही आपल्याला चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायचं आहे। चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये भरडून घेतले तरी देखील चालेल। तर तुम्ही बघू शकता हे छान चॉप करून झालेले आहेत। आता आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे। मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे। अर्धा चमचा मिरेपूड टाकायची आहे आणि आपल्याला एक चमचा मिक्स हर्ब टाकायचा आहे। ऑरिगॅनो टाकलं तरी देखील चालेल आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चीज क्यूब छान किसून घ्यायचे आहेत, ते टाकायचे आहेत आणि याला छान एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण मोमोजसाठी लागणारं पीठ तयार करून घेतलेलं आहे। या ठिकाणी मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि तेल टाकून याचा छान गोळा तयार करून घेतला आणि याला 10 मिनिटं रेस्ट करून मगच याला लाटायला घेतलेलं आहे। आता आपण यातला थोडा मोठा गोळा घेऊन याला असं पोळीसारखं लाटून घेऊया। एकसारखं लाटायचं आहे, जाड बारीक करायचं नाहीये आणि याला झाकणाच्या साहाय्याने असं गोल गोल कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता आपल्याला यातला एक छोटा गोल घ्यायचा आहे, त्यामध्ये सारण भरायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपण सारण भरलेलं आहे यामध्ये आणि तुम्हाला जो कुठला शेप आवडत असेल, जो कुठला शेप येत असतील तो तुम्ही या ठिकाणी मोमोजचा बनवू शकता। मी या ठिकाणी सोपा आणि सरळ असा शेप बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त दिसायलाही खूप छान दिसतोय। तर असेच आपण सर्व मोमोज बनवून घेऊयात। आता आपल्याला हे मोमोज बनवून झाल्यानंतर स्टीम करून घ्यायचे आहेत। तर वाफवून घेण्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये चाळणी ठेवायची आहे। चाळणीवर आपल्याला बटर पेपर लावून त्यावर हे सर्व मोमोज ठेवायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला छान वाफवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपले मोमोज या ठिकाणी रेडी आहेत। आता आपण मोमोजसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया। तर या ठिकाणी मेयोनीज घ्यायचं आहे। मेयोनीजमध्ये 1 चमचा शेजवान सॉस आणि अर्धा चमचा टोमॅटो केचप टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली चटणी रेडी आहे आणि आपले मोमोजसुद्धा रेडी आहेत। तर एन्जॉय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा।